नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. 12 ऑगस्ट 2026 पासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे आणि श्रावण महिना हा 11 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. श्रावण महिना हा भगवान शंकरांना समर्पित असतो आणि आपण श्रावण महिन्यामध्ये जास्तीत जास्त भगवान शंकरांची सेवा या करत असतो. भगवान शंकरांच्या सेवेमध्ये सर्वात महत्त्वाची सेवा येते ती म्हणजे शिवलीलामृत या ग्रंथाचे पारायण. इतर सेवा आपण कधीही करतो, पण श्रावण महिन्यामध्ये शिवलीलामृत या ग्रंथाचे पारायण हे केले जाते. तर ते कसे करावे, कोणत्या नियमांचे, अटींचे पालन आपल्याला करायचे आहे आणि ते कशा पद्धतीने करावे, उद्यापन कसे करावे, संकल्प, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, शिवलीलामृत पारायण हे कोणीही करू शकतं. हे पारायण का करावे, तर आपल्याला बघा, जन्म देण्याचे काम ब्रह्मदेवाने केले, पालन करण्याचे काम हे भगवान विष्णूंचे आहे आणि मोक्ष प्राप्त करून देण्याचे काम हे भगवान शंकरांचे आहे. आणि त्यामुळेच आपल्या आयुष्यातील दुःख, त्रास, अडचणी, अडलेली कामे, संतान प्राप्तीसाठी देखील तुम्ही शिवलीलामृत या ग्रंथाचे पारायण करू शकता. हे करून तुमच्या विचारांचे, आत्म्याचे शुद्धीकरण होते आणि आपले आचार विचार शुद्ध होते. आपण जेव्हा शिवलीलामृत ग्रंथाचा 11वा अध्याय पठन करतो तेव्हा रुद्रपठन केल्याचे फळ प्राप्त होते आणि त्याला ब्रह्मानंदाची प्राप्ती होते असे म्हटले जाते. आणि मग जर हा पूर्णच शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण आपण जर केले तर आपल्या सर्व इच्छा प्राप्त होतील, आपल्या ज्या काही अडचणी असतील त्या दूर होतील, सुख समृद्धी आपल्याला मिळेल. त्यामुळे आवर्जून तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण करा. पूर्ण महिनाभरामध्ये तुम्ही केव्हाही या ग्रंथाचे पारायण करू शकता. तुम्ही अगदी गरोदर असाल तरीही तुम्ही हे पारायण करू शकता, ही सेवा करू शकता. या पूजेची मांडणी कशी करावी, ही सेवा आपण जेव्हा करू तर तेव्हा त्याची मांडणी, पूजा कशी करावी, तर या पारायणाला सुरुवात ही तुम्ही श्रावण महिन्यामध्ये कधीही करू शकता. यामध्ये 14 अध्याय आहे आणि 15वा अध्याय हा आत्ता समाविष्ट त्यामध्ये झालेला आहे. तर तो तुम्ही पठन केला नाही तरीही काही हरकत नाही आणि तुमची इच्छा असेल तर तो देखील तुम्ही पठन करू शकता. शिवलीलामृत ग्रंथाचे रोज एक अध्याय किंवा 2 अध्याय पठन करून 7 दिवसामध्ये तुम्ही ते पूर्ण करू शकता किंवा तुम्ही 3 दिवसांचे देखील हे पारायण करू शकता. 1 दिवसीय देखील तुम्ही हे पारायण करू शकता, पण प्रत्येक अध्याय हा खूप मोठा आहे, त्यामुळे तुम्ही हे पारायण 3 दिवस किंवा 7 दिवसांमध्ये करा. पारायणाला सुरुवात करण्यापूर्वी आदल्या दिवशी आपल्याला भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये जाऊन पूजा करायची आहे. 108 किंवा 11 बेलपत्र आपल्याला त्यांना अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी पारायणाला सुरुवात करायची आहे. भगवान शंकरांच्या उपासना करण्याचा सर्वात सुंदर काळ म्हणजेच प्रदोष काळ, म्हणजेच सूर्यास्ताच्या 1.5 तास आधी आणि सूर्यास्तानंतर 1.5 तास, म्हणजेच तुम्ही 4 ते 7 पर्यंत हे पारायण करू शकता. दिवसभरामध्ये केलं तरीही चालेल, पण भगवान शंकरांच्या उपासनेचा सर्वात महत्त्वाचा आणि शुभ काळ हा प्रदोष काळ मानला जातो. त्यामुळे तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही प्रदोष काळामध्ये ही सेवा करण्याचा प्रयत्न करा. तर बघा, तुम्ही रोज 2-2 अध्याय पठण करून 7 दिवसामध्ये तुम्ही हे पारायण करू शकता. आणि 7 दिवसीय पारायण करायचे असेल तर आपल्याला एक चौरंग घ्यायचा आहे, त्यावर पांढरं वस्त्र टाकायचं आहे आणि त्यावरती शिवपिंड आपल्याला ठेवून रोज आपल्याला त्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे आणि पूजा झाल्यानंतर परत तुम्ही ती शिवपिंड उचलून परत तुमच्या जागेवर ठेवू शकता किंवा देवघरासमोर देखील तुम्ही ही पूजा करू शकता. फक्त तुम्ही देवपूजा करून त्यानंतरच पारायणाला सुरुवात करायची आहे. म्हणजेच गणपती बाप्पांची देखील पूजा होईल आणि भगवान शंकरांचीही देखील उपासना होईल. आदल्या दिवशी भगवान शंकरांची उपासना केल्यावर दुसऱ्या दिवशी संकल्प करा. कुठल्या कार्यासाठी तुम्ही हे पारायण करतायत ते सांगायचं आहे, संकल्प करायचा आहे. तुम्हाला ग्रंथपठण करण्याआधी भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे, बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि संकल्प करायचा आहे आणि त्यानंतर पारायणाला सुरुवात करायची आहे. रोज 2-2 अध्याय तुम्ही पठण केले तरीही 7 दिवसामध्ये तुमचं हे पारायण पूर्ण होते. किंवा रोज नित्यसेवेप्रमाणे देखील तुम्ही एक अध्याय देखील पठण करू शकता. पण मग त्याला 15 दिवस लागतील आणि
त्यामध्ये देखील आपल्याला काही नियमांचे देखील पालन करायचे आहे. त्यामुळे तुम्ही 7 दिवसांमध्ये 2-2 रोज अध्याय पठण करून याप्रमाणे देखील करू शकता. त्यासोबतच या पारायणाचे देखील काही नियम, अटी आहेत. तर आपल्याला यामध्ये जेव्हा आपण ही सेवा सुरू करू तेव्हा मांसाहार वर्ज्य करायचा आहे आणि साहजिकच श्रावण महिन्यामध्ये सर्वच जण मांसाहार हा टाळतात. पण तरीही त्यातीलच एक नियम म्हणून मांसाहार आपल्याला वर्ज्य करायचा आहे. त्यानंतर आपल्याला तामसिक पदार्थ देखील वर्ज्य करायचा आहे. म्हणजेच कांदा, लसूण तर हे देखील वर्ज्य करायचं आहे. परअन्न वर्ज्य करायचं आहे. ब्रह्मचर्याचे पालन देखील आपल्याला करायचं आहे. म्हणजे जोपर्यंत तुम्ही या ग्रंथाचे पारायण कराल तोपर्यंत आपल्याला या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. त्यासोबतच गादीवर आपल्याला झोपायचं नाही. तसेच तुम्हाला बसण्याचा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही अगदी खुर्चीवर बसून देखील हे पारायण करू शकता. तसेच या शिवलीलामृत ग्रंथाच्या प्रत्येक अध्यायामध्ये प्रत्येक अध्यायाची वेगवेगळी फलश्रुती आहे. त्यानंतर उद्यापन कसे करावे तर 7 दिवसाचे पारायण पूर्ण झाले तर 7व्या दिवशीच आपल्याला 1.25 किलो तांदूळ घ्यायचा आहे आणि एक पांढरं वस्त्र घ्यायचं आहे आणि ते घेऊन आपल्याला भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये जाऊन अर्पण करायचं आहे किंवा गुरुजींना दिलं तरीही चालेल आणि यथाशक्ती दक्षिणा देखील आपल्याला द्यायची आहे. त्यासोबतच नैवेद्य देखील अर्पण करायचं आहे. तर नैवेद्यामध्ये तुम्ही अगदी दही भात देखील अर्पण करू शकता. तर या पद्धतीने आपल्याला शिवलीलामृत ग्रंथाचे या श्रावण महिन्यामध्ये पारायण हे करायचे आहे.